आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आपण पाहताय की शिवशक्ती ही संपूर्ण महाराष्ट्रात एका वेगळ्या जोशमध्ये उतरलेली आहे। आज या 15 तारखेला जेव्हा मतदान होईल तेव्हा शिवशक्तीसाठी म्हणजे मशाल, इंजिन आणि तुतारी त्याच्यासाठी सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात मतदान होईल, कारण सगळे नागरिक हे आमच्या सोबत आहेत। आदित्यजी, एकीकडे आचारसंहिता असताना लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरपर्यंतचे पैसे हप्ते आहेत ते आता खात्यांमध्ये जमा केले जात आहेत। बघा, कितीही सरकारने कोणालाही फसवण्याचा प्रयत्न केला तरी लोक आता फसणार नाहीत। काल देवेंद्र फडणवीसांनी तुमच्या चर्चेचं आव्हान स्वीकारलं। खरं तर ते म्हणतात की आमचे शीतल गंभीरच काफी आहे तुमच्या सगळ्या चर्चेसाठी। ठीक आहे, पण नक्कल करताय, मात्र त्यांची इतकी चांगली तुम्हाला जमत नाही आहे। तेवढी आता शिकतो मी थोडी त्यांच्याकडून, पण मुख्य गोष्ट ही आहे मला नक्कल नसेल जमत आहे ना, कारभार जमत नाही, त्याच्यावर त्यांनी विचार करावा भाजपने। मग भाजप आणि मिंदी काय तेल मालिश करायला एकत्र आले एकमेकांचा? मुंबईकरांसाठी फक्त वडापाव दिला, बाकी काहीच दिलं नाही असं ते म्हणतात। मला वाटतं भाजपचे स्वतःचा जो विकास झाला ना आमच्यासोबत 25 वर्ष राहून तो त्यांनी बघावा पहिला। काल जो लावला तो व्हिडिओ मुख्यमंत्र्यांनी लावला, त्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय असणार? मी त्यांना प्रतिक्रिया द्यायला बसलेलो नाहीये, पण मुख्यमंत्र्यांनी 2-3 अजून व्हिडिओ पाहावे। नितीश कुमार यांनी मोदी साहेबांबद्दल काय काय बोललेत आणि नंतर मोदीजींनी युती का केली, चंद्रबाबूजींनी मोदी साहेबांबद्दल काय काय बोललेत, मोदीजींनी युती का केली, संघमुक्त भारत जे नितीश कुमारांना पाहिजे होता त्यांच्यासोबत भाजप केलेली आहे, ती युती का केली हा पण युतीचा त्यांनी व्हिडिओ पाहावा। जी युती भाजपने पीडीपी सोबत केली होती, तर पहिले हे सगळं पाहावं आणि मग बोलावं। एक मिंदेंचा पण व्हिडिओ रडताना, नेहमी रडगाणं तर सुरूच असतं मिंदेंचा, पण रडता रडता मला या युतीमध्ये बसता नाहीयेत ते पण पाहावं त्यांनी। बघा, त्या रसमलाईवर जास्त मला बोलायचं नाहीये। जर चांगलं काम करणारे आपल्याला उत्तम लोक पाहिजे असतील तर अन्नमलाईनी जरा स्टॅलिन साहेबांकडे पाहावं। स्टॅलिन साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून जे काम केलेलं आहे, आज तामिळनाडू कुठच्या कुठे जात आहे आणि त्याचमुळे अन्नमलाईंना स्वतःचं डिपॉझिट पण सांभाळता नाही आलं, डिपॉझिट जप्त झालं। 0 माणसाला किंमत देऊ नका, पण हीच भाजपची वृत्ती आहे की आमच्या राज्यामध्ये येऊन, आमच्या शहरामध्ये येऊन विभाजन करणं आणि कुठे ना कुठेतरी दंगली घडवणं। काल रात्री आपण पाहिलं असेल MRA मार्ग पोलीस स्टेशनला थोडा गदारोळ झाला। नार्वेकरांकडून पहिली तर दादागिरी, नार्वेकर म्हणजे त्याचा मकरंद आणि राहुल, नाही तर तुम्हाला मिळून वाटेल मकरंद आणि राहुल कडून आपण पाहिलं असेल हरिभाऊ राठोडांची सिक्युरिटी काढली गेली। ही दादागिरी ते हाऊसच्या बाहेर पण करत आहेत आणि लोकशाही संपवून आता अशी कामं करतात। काल वाटतं पैसे वाटप पकडला गेला। वरळीला प्राधान्य, वरळीत देखील अशाच पद्धतीचे आरोप आहेत। हेमांगी वरळीकर यांनी पैसे वाटप असं जर असतं ना तर ते भाजपमध्ये असतं। एवढं सगळं जर त्यांच्याकडे साहित्य असतं तर ते भाजपमध्ये असतं, कारण लपवलेलं असतं। पण हेमांगी त्यांच्या समोर जे सूर्यकांत कोळी उभे आहेत, ज्यांना आमच्या पक्षातून होते, पण शेवटच्या मिनिटाला आम्हाला कळलं की त्यांच्यावर गुंगी देऊन रेप करण्याचा आरोप आहे, म्हणून आम्ही त्यांना तिकीट दिलं नाही। तर ते सगळीकडे भावनिक होऊन सांगतात तिकीट मिळालं नाही, हे खरं कारण आहे, हे लोकांना कळलं। अजय पूर्ण तर करा।